नमस्ते विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण पुढील आकृतीचा क्रम ओळखणे आणि त्यानुसार आकृती शोधणे प्रकरण 3 आहे. त्यातील 3.2 मधील आकृतीची मालिका यातील 9 उदाहरणे आपण कालच्या तासात पाहिले होते. आज आपण पुढील उर्वरित उदाहरणं सोडवणार आहोत. चला तर पाहूया. 10वं उदाहरण. या उदाहरणाचा विचार केल्यानंतर प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी 6 चिन्ह दिसत आहेत. बघा, 3 आहेत बेरजेची आणि 3 आहेत गुणाकाराची. मग दुसऱ्या आकृतीमध्ये काय बदल केलेला आहे त्यातला, तर या 6 चिन्हापैकी एक चिन्ह उजव्या बाजूला नेलेलं आहे, ते पण अधिकचं. मग इकडं 5 चिन्ह राहिले, 3 गुणाकाराचे आणि 2 अधिकचे. त्यानंतर आकृतीत काय बदल केलेला आहे पहा, आणखी एक चिन्ह इकडचं डाव्या बाजूचं उजव्या बाजूला नेलेलं आहे. मग कोणतं नेलेलं आहे, पण आता प्रथम अधिकचं नेलं होतं, आता मात्र एक गुणाकाराचं चिन्ह नेलेलं आहे. आणि त्यामुळे काय होईल, उजव्या बाजूला 2 चिन्ह झाले, एक गुणाकार एक अधिक, आणि इकडं मात्र 2ही गुणाकार आणि 2 अधिक असे 4 चिन्ह राहिले. आता आपलं काय होईल सांगा, तुमच्या लगेच लक्षात येईल. तर आता या बाजूला उजव्या बाजूला पण 3 चिन्ह होणार आहेत आणि डाव्या बाजूला पण चिन्ह 3च असतील. पण कसे असतील, प्रथम उजव्या बाजूला अधिक नेलेलं आहे, नंतर गुणिले नेलेलं आहे, आणि आता आपल्याला अधिक न्यावं लागेल. आणि अधिक नेल्यानंतर या बाजूला उजव्या बाजूला 2 अधिकचे चिन्ह होतील आणि एक गुणाकाराचं. मग असं बघूयात, 2 अधिकचे एक गुणाकार. इथं मात्र दोन्ही गुणाकार म्हणून कटलेला आहे, इथं 3ही गुणाकार म्हणून कटलेलं आहे आणि इथं 3ही अधिक म्हणून कटलेलं आहे. उत्तर तर आपलं यावरूनच आलेलं आहे. परंतु आपण डाव्या बाजूला पण काय शिल्लक राहील ते पाहू. तर पहा, डाव्या बाजूला काय राहणार आहे, तर 2 गुणाकार आणि 1 अधिक. का? कारण जे 3 समान होते त्यातले 2 अधिकचे उजव्या बाजूला गेले, मग एकच अधिकचं राहिलं, आणि एक गुणाकाराचं उजव्या बाजूला गेलं म्हणजे 2 राहिले. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. स्पष्टीकरण नीट समजून घेत चला, तुम्हाला सुद्धा छान येतं. त्यानंतर बघा, हा प्रश्न थोडासा समजायला किचकट वाटतो आहे, आलं लक्षात. पण हा प्रश्न आलेला आहे 2023च्या परीक्षेमध्ये. मग काय आहे, सुरुवातीला मी सांगितलेल्या आकृतीची मालिका पूर्ण करत असताना अगोदर सर्वात वरच्या आकृतीचा विचार करायचा, मोठ्या आकृतीचा. मग पहा, हे चंचू पात्रासारखं आहे की नाही, गोल बुडाचे चंचू पात्र प्रयोगशाळेमध्ये पाहिलं असेल तसा. त्याचा हा टोकदार भाग कुठं आहे, डावीकडे आहे अगोदर. म्हणजे टोकदार म्हणण्यापेक्षा हा बाहेर आलेला भाग डावीकडे आहे. तो कुठे गेला आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये वरच्या दिशेला. नंतर कोणत्या दिशेला गेला आहे, उजवीकडच्या दिशेला. आणि आता कुठे येईल, खालच्या दिशेला. तर पहिला आपल्याला लक्षात आला पाहिजे की तो हा भाग खालच्या दिशेला असला पाहिजे. 1 मध्ये पण आहे, 2 मध्ये पण आहे, 3 मध्ये पण आहे आणि 4 मध्ये पण आहे. म्हणजे कुठलाही पर्याय कटलेला नाही. आता पाहूयात, हे फिरल्यानंतर हे बघा, वरच्या दिशेला हा भाग गेल्यानंतर हे जे फुलीचं चिन्ह आहे बाळांनो, हे फुलीचं चिन्ह कुठे येणार आहे, असं गेल्यानंतर वास्तविक पाहता इथं असलं पाहिजे होतं, फुलीचं चिन्ह इथं असलं पाहिजे होतं. पण इथं काय केलेलं आहे, तुम्ही जर पाहिलं तर ते इथलं चिन्ह फुलीचं एक घर सोडून, एक भाग सोडून पुढं नेलेलं आहे. बरोबर, लक्षात आलं. मग त्याच पद्धतीनं आपण पुन्हा या ठिकाणी हे जर फिरवलं, उजव्या बाजूला तोंड आल्यानंतर, हे बघा असं आल्यानंतर हे फुलीचं चिन्ह कुठं असायला पाहिजे होतं, नीट लक्षात घ्या. हे असं गेल्यानंतर फुली इथं यायला पाहिजे होती, बरोबर. पण ते पण एक घर सोडून घड्याळाच्या दिशेनं पुढं नेलेले आहे. मग आपल्याला फुलीचाच विचार करावा लागेल अगोदर. मग हे खालच्या बाजूला आल्यानंतर हे जे आहे ते कुठे येणार होतं, हे या ठिकाणी येईल, खाली हे इथं येईल, बरोबर आहे की नाही. इथं हे फिरवल्यानंतर बघा फुली इथं येणार होती, पण एक घर सोडून इथं गेली. म्हणजे इथं पण आहे आणि इथं आहे. म्हणजे फुली तर आपली वरच्या डाव्या बाजूलाच असली पाहिजे. इथं एक आहे आणि इथं एक आहे. ही उजव्या बाजूला आहे, हे उजव्या बाजूला आहे, म्हणून 2 आणि 4 पर्याय तर कटला. आता फक्त आपल्याला ह्या
रंगवलेल्या डॉटचा विचार करावा लागेल. बघा रंगवलेलं डॉट इथं होतं. असं सरळ फिरवल्यानंतर कुठे येणार होतं ते डॉट? हे बघा फिरवल्यानंतर हे इथं आहे, लक्षात घ्या. मग फिरवल्यानंतर कुठं आलं असतं? हे डाव्या बाजूला इथं आलं असतं, बरोबर आहे का? वर हे गेल्यानंतर डाव्या बाजूला इथं आलं असतं. ते कुठं आहे? एकने पुढं घेतलेलं आहे, बरोबर. त्यानंतर अजून फिरवल्यानंतर हे इथं ह्या फुलीच्या ठिकाणी असलं पाहिजे होतं, पण ते एकनं पुढं घेतलेलं आहे. मग खाली आल्यानंतर सुद्धा हे कुठं असेल? डाव्या बाजूला इथं असलं पाहिजे होतं, इथं असलं पाहिजे होतं, पण ते पण एकनं पुढं घ्यायचं. म्हणजे फुली आणि डॉट हे दोन्ही एकाच ठिकाणी इथंच आलेलं आहे. 3मध्ये काय? ते एकने पुढं नेलंच नाही आहे डॉट, म्हणून 3 पण कटला. म्हणून पर्याय क्रमांक 1 समजलं असेल. जर समजलं नसेल का, पुन्हा एकदा मी काय म्हटलं आहे ते पहा, म्हणजे नक्की लक्षात येईल. व्हिडिओ संपल्यानंतर लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहू नका. आलं लक्षात? यानंतर पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 12. पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला 3 ॲरो दाखवलेले आहेत, बरोबर, बाण आहेत. त्यानंतर काय केलेलं आहे? त्याच्यामध्ये डावीकडची ही रेषा काढून टाकली आणि अशी आकृती 5च राहिल्या. समजा इकडच्या 3 रेषा आणि इकडच्या 2. पुढच्या आकृतीत काय बदल केलेला आहे? उजवीकडची ही रेषा काढून टाकली आणि अशा पद्धतीनं 2च बाण तयार शिल्लक राहिले. त्यानंतर पुढच्या आकृतीत काय केलेलं आहे? डावीकडील ही इथली रेषा काढून टाकली, ही रेषा. मग अशा पद्धतीनं आकृती तयार झाली. आता आपल्याला काय करावं लागेल? उजवीकडची रेषा वरील काढून टाकावी लागेल. म्हणजे इथं काय? एकदा डावीकडील रेषा काढली, पुन्हा उजवीकडील, पुन्हा डावीकडील, नंतर आपल्याला उजवीकडील काढावी लागेल. मग फक्त खालचाच भाग असा तयार राहील. 1ला काय आहे? खालची ही रेष नाही ही, म्हणून 1 कटलेला आहे, बरोबर, 1 येणार नाही. त्यानंतर 2मध्ये काय चूक आहे? तर दोन्ही पण याच बाजूच्या दिल्यात, इकडची कटवायची नाही आपल्याला, उजव्या बाजूची कटली पाहिजे, म्हणजे हे पण उत्तर नाही. इथं मात्र बरोबर उजवीकडची कटवलेली आहे, म्हणजे अशा पद्धतीनं शिल्लक राहिलेलं आहे, ते उत्तर येणार आहे. आणि हे कधीच येणार नाही की नाही? ह्याच बाजूची उजव्या बाजूची कटवली, पण कुठली कटली पाहिजे? क्रमाने कटली पाहिजे, हे क्रमाने नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 13मध्ये काय आहे पहा? तर या ठिकाणी पहिली आकृती दिलेली आहे, ती आहे 1 2 3 4 5 6 षटकोन आहे. षटकोन आणि मध्ये 2 रेषा, म्हणजे एकूण किती रेषा आहेत या आकृतीमध्ये? 8 आहेत. त्यानंतर पहा पुढं चौकोन दिलेला आहे. चौकोनाच्या बाहेरील 4 रेषामधली 1 ही 5 ही 6 आणि ही 7, म्हणजे यामध्ये 8 रेषा आहेत. या आकृतीमध्ये 7 रेषा आहेत. त्यानंतर पुढील आकृती पहा, इथं आयत आहे, आयताच्या ह्या 4 रेषा, ही 1 5 आणि ही 1 6, म्हणजे अगोदर 8 रेषांची आकृती, त्यानंतर 7 रेषा असलेली आकृती, त्यानंतर 6 रेषा असलेली आकृती, आणि आता 5 रेषा असलेली आकृती असली पाहिजे. या पहिल्या पर्यायामध्ये बघा 1 2 3 4 5 6 आहेत, म्हणजे हे नाही. दुसऱ्यामध्ये बघा 1 2 3 4 आहेत. इथं पहा 2च आहेत, 1 2, आणि इथं पर्याय क्रमांक 4मध्ये चौरसाच्या वरच्या 4 आणि मधली 1 5, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 14. तर 14व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहा? वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या या वरच्या उजव्या कोपऱ्यात 3 रेषा आहेत आणि खालच्या कोपऱ्यामध्ये वरच्या डाव्या कोपऱ्यात 3 रेषा आहेत, आहे की नाही? इकडं 2 आणि खाली उजवीकडे 1च रेषा आहे. काय केलेलं आहे? घड्याळाच्या दिशेनं 45 अंशात फिरवलं. किती अंशात? 45 अंशात, म्हणजे कोपऱ्याच्या दिशेने ती वरच्या दिशेला आली आणि त्यामधली 1 रेषा कट करून ते खालच्या बाजूला दिलेली आहे. बघा इथं 2 झाल्या, म्हणजे वरची कमी केली आणि खाली वाढवली. आता हे पण 45 अंशात पुन्हा फिरवलेलं आहे, बरोबर. फिरवल्यानंतर काय? तर हा भाग इथं आला कोपऱ्यात आणि 1च रेषा, आणि ती 1 कुठं काढलेली? त्याच्या विरुद्ध बाजूला जोडलेली आहे, म्हणजे इकडं 2च्या 3 झाल्या, बरोबर. आता त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? आणखी 45 अंशात फिरवावं लागेल, म्हणजे ही जी रेषा आहे ती या बाजूला येईल इथं. परंतु अडचण काय होणार आहे? ही 1 राहिलेली रेषा त्याच्या विरुद्ध बाजूला दिली जाणार आहे, म्हणजे
या डाव्या बाजूला 4 रेषा असतील आणि उजव्या बाजूला एक पण नसेल. मग असं कुठं आहे? तर हे बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 रेषा आहेत आणि उजव्या बाजूला काहीच नाही. हे उत्तर येऊ शकतं, पण तरी पण बघू. हे तर उजव्या बाजूला दिलेलं आहे, कटलेलं आहे, कोपऱ्यात दिलेलं आहे आणि हे खालच्या बाजूला दिलेलं आहे. म्हणजे हे तिन्ही पर्याय कटणार आहेत. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, 15वा प्रश्न. बघा 15व्या प्रश्नामध्ये काय आहे बाळांनो? तर 15वा प्रश्न असा आहे की या ठिकाणी ह्या त्रिकोणाकृती आकाराचा भाग आणि हा खालचा भाग, हा बाहेर आलेला, याच भागाचा आपण अगोदर विचार करूयात. या भागाचा विचार करूया. हा भाग कुठं होता? खालच्या बाजूला होता पहिल्या आकृतीत. नंतर कुठं आहे? डाव्या बाजूला आहे, बरोबर. नंतर कुठं आहे? वरच्या बाजूला आहे, बरोबर. म्हणजे तो काय करतोय? 90 अंशामध्ये घड्याळाच्या दिशेने फिरतोय. या आकृतीच 90 अंशामध्ये घड्याळाच्या दिशेने फिरते आहे, बरोबर. मग आता वरच्या बाजूला असलेले कुठे येईल? उजव्या बाजूला असा भाग येईल. असा भाग कुठं कुठं आहे? 1 मध्ये आहे, 2 मध्ये पण आहे, 3 मध्ये सुद्धा आहे आणि 4 मध्ये मात्र नाही. म्हणून 4 पर्याय कटलेला आहे, परंतु तिन्हीपैकी कोणता येणार आहे ते पाहूयात. आता प्रत्येक वेळी हा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचं टोक हे याच बाजूकडे आहे. बघा, हे इथं याच बाजूकडे आहे, इथं पण याच बाजूकडे आहे, इथं पण याच. म्हणजे उत्तर आकृतीमध्ये पण असंच पाहिजे, असंच पाहिजे. तर इथं मात्र हा त्रिकोण उलटा दिलेला आहे, म्हणून पर्याय 1 कटतो आहे. पर्याय 1 कटतो आहे. त्यानंतर इथं मात्र बरोबर दिलेलं आहे आणि इथं काय केलेलं आहे? या बाजूला त्रिकोण असायचा ते वर्तुळ दिलेलं आहे, म्हणजे हा पण कटला. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रत्येक प्रश्नाचं मी स्पष्टीकरण करत असताना तुम्ही उत्तर पाठवायचं आहे. आलं लक्षात? त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 16. आता 16 हा प्रश्न पाहायला गेल्यानंतर थोडासा किचकट असल्यासारखा वाटतो आणि तो 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. आलं लक्षात? मग आपल्याला काय करावं लागेल आता? मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदर सर्वात वरच्या आकृतीचा विचार करायचा, त्यानंतर एक चिन्ह आकृती काय भाग असेल त्यांचा विचार करायचा. तर आपण जर वरच्या आकृतीचा विचार करायला गेलो तर ही जी आकृती आहे 1 2 3 4 5 6 षटकोन आकृती आकाराची आकृती आहे, ती प्रत्येक याच्यामध्ये जशास तशी ठेवलेली आहे. जशास तशी म्हणजे त्याला काहीच केलेलं नाही. मग त्या आकृतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही वरच्या. मग आपल्याला प्रश्न उत्तर आकृतीमध्ये पण जशास तशीच असली पाहिजे. पाहायला गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की सगळ्याच आकृत्या जशास तशा ठेवलेल्या आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल आता? तर आपल्याला बघावं लागेल प्रत्येक चिन्ह काय चिन्हाची जागा बदलते आणि ती कशा प्रकारे बदलते ते पाहूयात. पहा, प्रथम आपण कोणत्या चिन्हाचा विचार करूयात? कोणत्याही केला तर काही अडचण नाही. मी समजा ह्या रंगवलेल्या डॉटचा विचार करतोय. असं नाही की तुम्ही पण रंगवलेल्या डॉटचाच विचार करावा. कुठल्याही चिन्हापासून तुम्ही सुरू करू शकता. मग डॉटचा विचार केल्यानंतर पहिल्या आकृतीत इथं होतं, बरोबर. ते दुसऱ्या आकृतीत कुठं गेलेलं आहे? इथं आलेलं आहे. म्हणजे बघा, या ठिकाणाहून या ठिकाणी म्हणजे एक घर सोडून घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं पुढं गेलं, इथं आलं, बरोबर. आता इथं आहे, इथून पण एक घर सोडून जाणार म्हणजे हे घर सोडणार आणि इथं येणार, तर इथं आलेलं आहे, बरोबर. बरोबर आहे की नाही? आता पण हे एक घर सोडून इथं जाणार, तर बरोबर आलेलं आहे. मग आता सुद्धा उत्तर आकृतीमध्ये एक घर सोडून इथं येणार, बरोबर. मग इथं कुठं आहे पाहूया आपण. तर पर्याय 1 मध्ये आहे, पर्याय 2 मध्ये आहे, पर्याय 3 मध्ये मात्र इथं असण्याऐवजी इथं आहे, म्हणून पर्याय 3 कटलेला आहे. आता पर्याय 4 मध्ये पण आहे, बरोबर. म्हणजे एका चिन्हाचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा एक आकृती कटली. आता आपण पाहूयात दुसरं चिन्ह. समजा अधिकचं चिन्ह. अधिकचं चिन्ह कुठं होतं? हे बघा, इथं होतं. ते कुठं गेलेलं आहे दुसऱ्या आकृतीत? एक घर सोडून घड्याळाच्या दिशेनं, बरं का. परंतु हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, हे घड्याळाच्या दिशेने. एक घर सोडून इथलं इथं, बघा आलं की नाही. मग आता पण एक घर सोडून, हे घर सोडून इथं, तर आलंय की नाही. त्यानंतर आणखी एक घर, हे घर सोडून इथं, आलंय की नाही. मग असंच होणार, एक घर सोडून इथं. इथं कुठं आहे बघा. तर इथं 1 मध्ये आहे,
2 मध्ये नाही म्हणून 2 पर्याय कटला, बरोबर. आणि 4 मध्ये सुद्धा काय केलेलं आहे बाळांनो, 4 मध्ये हे बघा मी काय म्हटलंय, अधिकचं चिन्ह इथून इथं आलं पाहिजे, बरोबर. इथं पाहिजे, एक घर सोडून घड्याळाच्या दिशेने इथं, तर हे एक घर जास्त पुढे गेलेलं आहे, बरोबर. म्हणून हे पण कटलं आणि हे मात्र बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. आणि हे बघा 2 चिन्हानं जरी माझं उत्तर आलं तरी तुम्हाला जर खात्री नसेल तर तिसऱ्या चिन्हाचा विचार करा की त्रिकोण या ठिकाणी होता, आहे की नाही. मग त्रिकोणाचा सुद्धा विचार करून बघा, घड्याळाच्या दिशेनं का घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं जातोय तो, या ठिकाणी होता, तो एक घर सोडून पुढे गेला इथं. हे बघा अधिकचे चिन्ह, एकच घर सोडून घड्याळाच्या दिशेनं, त्यानंतर आणखी एक घर सोडून इथं अधिकच्या ठिकाणी आला की नाही, नंतर एक घर सोडून पुन्हा इथं अधिकच्या ठिकाणी आला की नाही, त्यानंतर एक घर सोडून इथं अधिकच्या ठिकाणी यायला पाहिजे. मग असं कुठं आहे फक्त, तर इथं आहे, पण उलट पण दिलेलं आहे, अगोदर पण कटलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. थोडंसं जास्त स्पष्टीकरण असं सांगत आहे, समजून घेत चला. त्यानंतर आपण पाहूया 17वा प्रश्न. सोपा आहे हा 17वा प्रश्न. काय केलेला आहे, पहिल्या आकृतीमध्ये वजा, अधिक, भागिले असे 3 चिन्ह दिलेले आहेत. पुढच्या आकृतीमध्ये जर विचार केला तर आपल्याला काय केलेलं आहे माहिती आहे का, हे फक्त भागाकाराचं चिन्ह जे आहे का ते 1 नंबरला आणून ठेवलेलं आहे. असं बघा, भागाकाराचं चिन्ह 1 नंबरला आणलं, मग काय झालं, हा भागाकार इथं गेल्यानंतर भागाकार वजा अधिक आलं की नाही, इथं भागाकार वजा अधिक, त्यानंतर हे अधिकचं चिन्ह 1 नंबरला आणून ठेवलेलं आहे. मग काय होईल, अगोदर अधिक भागाकार वजा, बघा बरं, अधिक भागाकार वजा. मग त्याच पद्धतीने आपल्याला इथं करावं लागेल, हे वजाचं चिन्ह 1 नंबरला आणून ठेवायचं. मग 1 नंबरला आणल्यावर काय होईल, अगोदर वजा, त्यानंतर अधिक, नंतर भागाकार. म्हणजे काय होणार आहे, अगोदर वजा, त्यानंतर अधिक आणि भागाकार. इथं वजा अधिक नाही, भागाकार हे कटलं, त्यानंतर हे भागाकार अगोदर दिलेलं आहे म्हणून नाही. हे बघा काय दिलेलं आहे, अगोदर वजा, हे वजा अगोदर, त्यानंतर अधिक आणि भागाकार, अधिक आणि भागाकार, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. 4 मध्ये तर सुरुवातीला अधिक दिलेला आहे म्हणून हे पण नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. सोपा प्रश्न होता, तुम्हाला पण लगेच आला, मला पण माहीत आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 18. हा प्रश्न थोडासा समजायला अवघड आहे, आपल्याला वाटतं, पण वाटतो तेवढा सोपा नाही. काय केलंय हे नीट लक्षात आलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला ह्या प्रश्नाचं नीट उत्तर लिहिता येईल. पहा काय आहे ते, तर याच्यामध्ये पहा 4 आकृत्या आहेत, प्रत्येक याच्यामध्ये 4च आहेत, म्हणजे याच्यातच काहीतरी बदल केलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. याच्यामध्येच काहीतरी बदल केलेला आहे, नवीन काही नाही. 4ला 4 आकृत्या, प्रत्येक पर्यायामध्ये किंवा प्रत्येक आकृतीमध्ये त्याच आहेत, त्या 3ही प्रश्न आकृत्या. तर आपण पाहूया, वर सुरुवातीला हे गोल असलेले डाव्या बाजूला, त्यानंतर बाण उजव्या बाजूला, त्यानंतर अर्धगोल डाव्या बाजूला, आणि त्यानंतर चौकोन उजव्या बाजूला, एक आड एक, काय 2 चिन्ह डाव्या बाजूला आहेत, 2 उजव्या बाजूला. आता काय केलंय ते पाहूयात आपण. पहिल्या याच्यामध्ये जर विचार केला तर हे 1 नंबरची आकृती 2 नंबरला आणली, हे बघा, आणि 2 नंबरची आकृती 1 नंबरला नेली, बघा. म्हणजे 1 आणि 2 क्रमांकाच्या आकृत्यामध्ये आदला बदल केलेला आहे, आणि खाली मात्र हे जशास तशी आकृती, बरोबर. म्हणजे पहिल्यांदा कशात बदल केला, 1 आणि 2 मध्ये बदल केलेला आहे आकृतीत, 1 आणि 2 जागा आदला बदल केली. आता दुसऱ्याचं काय केलंय पाहूयात आपण. हे अधिक, हे पहिलं तसंच दिसतंय, इथं मात्र बदल झालेला दिसतोय. म्हणजे 2 नंबरची आकृती 3 नंबरला नेली आणि 3 नंबरची आकृती 2 नंबरला नेली, हे बघा 3 नंबरच्या. म्हणजे इथं 2 आणि 3 नंबरच्या आकृतीमध्ये आदला बदल केलेला आहे, 2 आणि 3. मग आपली तयार झाली की नाही, चौथं जशास तसं ठेवलेलं आहे, 4 जशास तसं ठेवलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात आली, पहिल्यांदा 1 आणि 2 नंबरच्या आकृतीमध्ये बदल केलेला आहे, नंतर 2 आणि 3 नंबरच्या आकृतीमध्ये बदल केलेला आहे. आता कशाचा येईल बदल, 3 आणि 4 या आकृत्यामध्ये बदल झाला पाहिजे. म्हणजे पहिली आणि दुसरी जशास तशी,
पहिली आणि दुसरी जशास तशी. इथं आहे का पहिली आणि दुसरी? नाही, हा पर्याय कटला. त्यानंतर इथं आहे का पहिली आणि दुसरी जशास तशी? आहे आहे आहे. इथं आहे का? नाही, म्हणजे हा पण पर्याय कटला. आणि इथं मात्र पर्याय क्रमांक 4 मध्ये पण जशास तशी आहे. आता राहिला बदल 3 आणि 4 मध्ये, म्हणजे ही आकृती वर गेली पाहिजे आणि ही आकृती खाली. मग आता इथं आहे ही आकृती बघा, नाही नाही, ही आकृती बरोबर आहे की 3 नंबरची 4ला गेली आणि 4 नंबरची 3 नंबरला आकृती गेलेली आहे. आणि इथं काय झालेलं आहे हे बघा, ही जी आकृती आहे 3 नंबरची फक्त उलटी करून ठेवली इथं आणि 4 नंबरची उलटी. मग हे असं येईल का? नाही येणार, हे पण चुकणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. थोडासा विचार करा, फार सोपं आहे, असं फार अवघड पण नाही, पण नीट लक्षात घेतलं नाही तर ते वाटतं तेवढं सोपं वाटत नाही. दिसतात आकृत्या सगळ्या सारख्या, कोणतं उत्तर येणार आहे कळत नाही, म्हणून काळजीपूर्वक पहा. यानंतर पाहूया आपण 19वा प्रश्न. काय आहे प्रश्न पहा. या ठिकाणी अर्धवर्तुळ 1 2 3 4 5 6 अर्धवर्तुळे बाहेरच्या बाजूने आकृतीच्या दिलेली आहेत. षटकोनाच्या बाहेर 6 अर्धवर्तुळे दिलेली आहेत. पुढच्या आकृतीमध्ये काय केलंय, काय बदल केला आहे तो पाहूयात. काय बदल केला आहे तर या ठिकाणचं वर्तुळ हे पहा, अर्धवर्तुळ हे त्याच्या पुढे नेऊन जोडलेलं आहे. हे बघा, आहे की नाही? म्हणजे इथं काढलं आणि करेक्ट त्याच्या समोरच्या बाजूला आतून जोडलेलं आहे. बरोबर, अशी आकृती तयार झाली. आता या आकृतीमध्ये काय बदल केला आहे ते पाहूया. तर त्याच्या शेजारील घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं हे वर्तुळ काढलेलं आहे, अर्धवर्तुळ बाहेर, आणि ते बरोबर पुढच्या बाजूला आतून बाजूनं जोडलेलं आहे, आतल्या बाजूनं. म्हणजे बघा, हे 2 पूर्ण वर्तुळ हे इथं येऊन बसलं याच्या शेजारी, म्हणजे 2 पूर्ण वर्तुळ झाले. मग याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली आपल्या, की बाहेरचं वर्तुळ काढलं जातं आणि त्याच्या समोरील अर्धवर्तुळाच्या आतील भागात जोडलं जातं. मग वर्तुळ काढण्याचा पण क्रम कसा आहे? घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं. अगोदर हे काढलं, त्यानंतर हे काढलं, आता आपल्याला हे काढावं लागेल आणि हे त्याच्या समोर जोडावं लागेल इथं. म्हणजे 3 अर्धवर्तुळं तयार होतील, 3 पूर्ण वर्तुळं तयार होतील. आतून बाजूला पण 3 जोडले जातील, पण जागा पण इथली इथंच असली पाहिजे. मग इथं जर पाहायला गेलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे जशास तसं. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय चूक आहे माहिती का? इकडचं काढलंय, नंतर क्रमानंच पाहिजे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हे काढून इथं जोडलंय, म्हणून हे येत नाही. इथं तर वेगळ्याच पद्धतीनं आहे आणि इथं क्रम डावलला आहे, इथं पण क्रम डावलला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. आलं लक्षात? आता यानंतर प्रश्न क्रमांक 20 हा 2018च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बाळांनो. तर हा पण प्रश्न थोडासा विचार करायला लावणार आहे. कसा तर पहा, पहिलं वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये अशा अर्धा भाग वर कर्वरेषा दिलेल्या आहेत, वर्तुळाकार आहेत की नाही, कंस केल्यासारखा मोठा कंस. त्यानंतर ते जशास तशी पहिली आकृती दिलेली आहे आणि या बाजूला आणखी एक कंस तयार केलेला आहे, जिथं नव्हता या बाजूला वाढवलेला आहे दुसऱ्या आकृतीत. म्हणजे याच्यात काहीतरी वाढवलं पहिल्या आकृतीमध्ये. आता तिसऱ्या आकृतीचा विचार करताना दुसरी आकृती जशास तशी ठेवली आहे, बरोबर, आणि पुन्हा आणखी ह्या बाजूला एक कंस काढलेला आहे, बरोबर, आणि तिसरी आकृती तयार झाली. याचा अर्थ पहिली आकृती जशास तशी ठेवून पुढील आकृतीमध्ये काहीतरी नवीन भाग येत आहे. मग आपलं पहिलं काम आहे ही आकृती जशास तशी ठेवणे. मग कुठं कुठं आहे? पर्याय 1 मध्ये नाही का? नाही, हे आहे, हे आहे, पण हे मधले हे लहान रेषा दिलेल्या नाहीत ना जशास तशा, म्हणून हा पर्याय कटला. त्यानंतर बघूया, या आकृतीत आहे का जशास तशी? हा भाग आहे, पण इकडचा भाग दिलेला नाही, म्हणजे हा पण पर्याय कटला. त्यानंतर पाहूया तिसरा पर्याय. तिसऱ्या पर्यायामध्ये आपण पाहत असताना हा वरचा भाग दिलेला आहे, इकडचे विभाग दिलेले आहे, हा पण कंस, हा कंस दिलेला आहे, हा कंस दिलेला आहे, हा छोटा पण कंस दिलेला आहे, छोटा पण कंस, आणि मध्ये मात्र नवीन काहीतरी आलेलं आहे. नवीन काय आलं आहे? हा रंगवलेला गोल आलेला आहे. म्हणजे हे उत्तर येऊ शकतं. पण त्या पुढं पाहूयात अगोदर,
इथं हा कंस दिलेला आहे, हा कंस दिलेला आहे, पण या कंसामध्ये बदल केलेला आहे. हा कंस असा पाहिजे होता इथं, पण तो बदल केलेला आहे म्हणून हे पण चुकलं. म्हणजे ही जशीच तशी आकृती असून तिसरी त्याच्यामध्ये डॉट दिला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 21. आता 21व्या प्रश्नाचा विचार करताना या ठिकाणी जी काही आकृती असेल, जे काही अक्षर असेल, मग ते रोमनांकातील अक्षर समजा तुम्ही किंवा ABCD अल्फाबेटमधलं लेटर्स पहा, पण जी काही आकृती असेल त्यामधील रेषा मोजूयात. किती रेषा आहेत? 1 आणि 2. L मध्ये 2, इथं 1 2 3 म्हणजे 2 3. M मध्ये 1 2 3 4 म्हणजे एक एक रेषा क्रमानं वाढत आहे. म्हणजे इथं 2 3 4. मग आता 5 रेषा ज्यामध्ये आहे अशी आकृती, असं अक्षर, असं लेटर आपल्याला पाहावं लागेल किंवा रोमनांक काही म्हणायचं ते तुम्ही समजून घ्या. आता इथं मात्र 1 2 3 आणि 4 म्हणजे नाही येणार, आपल्याला 5 पाहिजेत. इथं पहा 1 2 3 4 5 हे येऊ शकतं, तरी पण पुढं पाहूयात. 1 2 3 4 हे तरी येणार नाही, 4 आपल्याला 5 पाहिजेत. इथं पाहूया 1 2 3 आणि 4 हे पण नाही येणार. मग 5 कोणत्या याच्यामध्ये रेषा आहेत? 1 2 3 4 आणि 5 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. चला यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 22. काय आहे तर बघा, या ठिकाणी असा काटकोन आहे बरोबर. पहिल्या आकृतीत काटकोन दिसतोय. त्यानंतर काय केलेलं आहे दुसऱ्या आकृतीत बघानो, तर ह्या काटकोनाला खालच्या बाजूला एक रेषा अशी आडवी वाढवली आणि वर पण एक वाढवली, उभी वाढवली. अशी आकृती झाली की नाही तयार आपली. आता याच्यामध्ये काय केलंय आणखी का, इथं आडवी वाढवली होती खालच्या बाजूला, आता उभी वाढवली, आणि इथं उभी वाढवली होती तर आडवी वाढवली. ही तिसरी आकृती तयार झाली की नाही आपली. आता काय केलेलं आहे, ही उभी वाढवली ते खालच्या बाजूला, आता आडवी वाढवायची आणि आता उभी वाढवायची. मग असं कुठं आहे बघा बरं पर्यायामध्ये, खालच्या बाजूला आडवी वर उभी. हे इथं तर नाही आहे, हे चुकलं. इथं दोन्ही आडव्याच वाढवलेल्या दिसत आहेत म्हणजे हे चुकलंय. इथं वर उभी, हे बघा आपली उभी, खाली आडवी आणि मध्ये पण सगळ्या रेषा बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येणार आहे. 4 मध्ये पण वर हे मधले भाग एक भाग कमी केलेला आहे म्हणून 4 पण येणार नाही. आलं लक्षात? पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 23. 23व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पाहा. अगोदर 2 हे जे चिन्ह आहेत हे वर गोल आहे आणि इकडं खाली आडवी रेषा आहे. ते काय केलेलं आहे बाळांनो, तर घड्याळाच्या दिशेनं हे असं फिरवले. घड्याळाच्या दिशेनं म्हणजे हे किती अंशात? 90 अंशात फिरवलेलं आहे. किती अंशात फिरवलेलं आहे? 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवलेलं आहे. आणि मग ही वर आकृती आणि त्याच्या खाली ही आकृती आली बरोबर. आणि नवीन बाणाचं टोक असणारी आकृती या ठिकाणी आलेली आहे. आलं लक्षात? बाणाचं टोक असणारी नवीनच आकृती इथं आलेली आहे. त्यानंतर पहा काय केलं, आणखी 90 अंशात ह्या 3 आकृत्या फिरल्या. मग हे उजव्या बाजूला येणार, ही मध्यभागी येणार आणि हे खालच्या टोकाला डावीकडे येणार. मग आलेत ते, आणि नवीन जे चिन्ह ह्या बाजूला आले त्याच्या विरुद्ध बाजूला हे चिन्ह घेतलेलं आहे बरोबर आहे की नाही. त्यानंतर पाहूयात. त्यानंतर ही आकृती 4 असणारी आकृती आपल्याला आणखी घड्याळाच्या दिशेने फिरवल्यानंतर हे 4च्या 4 कुठं जातील, असे भाग होणार आहेत. म्हणजे हे जशाच तसं येईल 4च्या 4 खालच्या बाजूने. हे बघा खाली असंच, त्यानंतर हे असं बरोबर. त्यानंतर पुढं हे तिसरं बाणाचं पण असं, आणि चौथं इथं चुकीचंच दिलेलं आहे आपल्याला. बाणाचं झाल्यावर काय पाहिजे, हे असलं पाहिजे होतं आहे की नाही. हे चिन्ह असणारी आकृती पाहिजे होती म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. त्यानंतर बघा हे गोल असलेलं बरोबर, ते असलेलं पण, बाण असलेला पण, आणि हे पण
बरोबर आलेलं आहे हे, पण इथं काय केलं, डबल तेच चिन्ह घेतलंय, डबल बाण घेतला म्हणून हा पण पर्याय कटला. आता यानंतर बघूयात आपण, इथं हे बरोबर आहे, हे पण बरोबर चिन्ह घेतलंय, हे पण घेतलंय, हे पण घेतलंय, आणि या ठिकाणी पण हा बघा नीट विचार करायला गेल्यावर हे 3 यामध्ये आणखी एकदा बघूयात, हे बरोबर घेतलेलं आहे, त्यानंतर हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे घेतलेलं, आणि हे पण बरोबर आहे, आणि इथं मात्र आलेलं नवीन चिन्ह आहे. तुम्ही म्हणाल सर इथं पण आलं होतं ना 1ला, पण हे 4 सलग येऊन वरच्या बाजूला यायला पाहिजे होतं, पण इथं मात्र वरच्या बाजूला आलेलं नव्हतं, आणि त्याचे बाण हे दिशा पण चुकीची होती, बरोबर आहे का. पण दिशाचं जाऊ द्या, अगोदर त्याची स्थान बदललेलं होतं, इथं मात्र नवीन बरोबर त्या ठिकाणी आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. इथं काय चूक आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे पण हे डबल दिलेलं आहे, हे बघा डबल कुठलंही चिन्ह आलं नाही पाहिजे, म्हणून योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. यानंतर पाहूयात आपण पुढील प्रश्न क्रमांक 24. आता या प्रश्नाचा विचार करताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, थोडंसं लक्षात येत नाही, इथं पण थोडंसं कन्फ्यूज असल्यासारखं, कोणत्या दिशेनं फिरते आणि काय होते हे थोडंसं लक्षात येत नाही, पण आपण ह्या टोकाचा विचार करूयात, आणि या टोकाचा विचार केल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की बघा, या टोकाचा विचार केल्यावर एक गोष्ट लक्षात येईल की हे काय झालेले आहे, तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 अंशात फिरले, या बाजूला फिरले, घड्याळाच्या दिशेने 90 अंशात फिरले, आणि फिरल्यानंतर हे जे टोक आहे ते इथं टोक आलं, नुसतं फिरलेलं आहे 90 अंश, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं किती अंशात फिरले, 90 अंशात फिरल्यानंतर ही आकृती तयार झाली, आणि पुन्हा काय केलेलं आहे, त्यातली ही एक रेषा काढून टाकली, ही रेषा काढून टाकली, आणि अशी आकृती तयार झाली. आता आपलं काम काय, पुन्हा 90 अंशानं फिरवायचं, पुन्हा 90 अंशात फिरवायची, म्हणजे खालच्या दिशेला हे टोक येईल, खालच्या दिशेला. मग असं खालच्या दिशेला टोक कुठं आहे, इथं आहे, पण सगळ्याच रेषा आहेत, हे तर नाहीच, हे पण नाही, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. आणखी एकदा नीट सांगतो, बऱ्याच जणांना लक्षात आलेलं नसेल, हे पहा जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीचं वरचं टोक जे आहे त्याचा विचार करा, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं अँटी क्लॉकवाईज 90 अंशात फिरवलंय, फक्त फिरवलेलं आहे, काहीही बदल केलेला नाही, नुसतं फिरवलंय. ओके, आता तिसऱ्या आकृतीत, त्या दुसऱ्या आकृतीतला काय बदल केलाय, फक्त एक रेषा काढून टाकली, जशास तशी ठेवली. आता आपलं काम काय, पहिल्या आकृतीत फिरवलं होतं, मग आपल्याला ह्यामध्ये पण फिरवावं लागेल, 90 अंशात नुसतं फिरवायचं, बाकी काहीच करायचं नाही, असं आहे फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. आणि या 3.2 मधला आकृतीचे मालिका पूर्ण करण्यामधला हा शेवटचा प्रश्न, जो 25वा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 25, हा पण थोडासा प्रश्न समजायला म्हणजे सहज नाही, पण थोडासा विचार केल्यावर येतोय. तर पहा इथं काय केलंय बघूयात, वर्तुळ आहे, वर्तुळ आहे, वर्तुळ आहे, तर आपलं वर्तुळ असणार आहे, सर्वच पर्यायामध्ये आहे. त्यानंतर हा त्रिकोण बघा, नीट लक्षात घ्या, हा त्रिकोण डायरेक्ट दुसऱ्या आकृतीमध्ये घड्याळाच्या दिशेने एक कोपरा सोडून वर गेलेला आहे, आणि या ठिकाणी नवीन चिन्ह आलेलं आहे काहीतरी. ओके, आता पुढं आपल्याला पाहावं लागेल की हे जे नवीन चिन्ह आलेलं आहे ते एक कोपरा सोडून वर गेलेलं आहे, बरोबर, आणि इथं नवीन चिन्ह आलेलं आहे. आता आपल्याला विचार करावा लागेल, हे जे नवीन चिन्ह आलेलं आहे ते एक घर सोडून, एक कोपरा सोडून वरच्या बाजूला जाणार आहे. मग असं इथं उजव्या कोपऱ्यात कुठं कुठं आहे ते बघू, 1ला आहे, 2ला आहे, 3ला पण आहे, आणि 4ला पण आहे, कुठलाही पर्याय कटलेला नाही. आता त्यानंतर पाहूयात आपण
हा जो त्रिकोण इथं आलेला, इथं जे चिन्ह आलेलं आहे ते पुढच्या घरात गेलेलं आहे. मग आपल्याला विचार करावा लागेल, इथं जे चिन्ह आलेलं आहे ते पुढच्या कोपऱ्यात गेलं पाहिजे. मग असं कुठं आहे? फक्त 1 आणि 2 म्हणजे 3 आणि 4 पर्याय कटलेला आहे. आता आपल्याला विचार करावा लागेल की हे त्रिकोण इथं येऊ शकत नाही. इथं नवीनच चिन्ह येणार आहे म्हणजे हे त्रिकोण हे सोडून इथं येणार त्रिकोण. मग असा त्रिकोण कुठं आहे? 1 मध्ये आहे. 2 मध्ये वर्तुळ दिलेलं आहे ना, म्हणून चुकलं. तुम्ही म्हणाल इथं कसं काय? तर इथं कधी पण या कोपऱ्यामध्ये नवीन चिन्ह आलं पाहिजे. इथं नवीन, हे बघा इथं नवीन चिन्ह आलं, इथं पण नवीन, आता नवीनच आलं पाहिजे. नवीन कुठं आलेलं आहे? हे त्रिकोण नवीन आहे का? नाही. त्रिकोण एक घर सोडून जाणार का? कारण इथं नवीन चिन्ह येणार आहे आणि इथं वर्तुळ नवीन चिन्ह आलंय. म्हणून प्रश्न क्रमांक 25चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जे प्रश्न पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये ते समजले असेल. एखाद्या प्रश्नाबाबत काही साशंक असाल, अडचण असेल तर हा पूर्ण व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तो पुन्हा प्रश्न पहा आणि जर नाही आलं तर ग्रुपला पाठवा. आपण इथं थांबूयात. आज आपण 3.2 मधील सर्व प्रश्न संपवलेले आहेत. धन्यवाद. यावर एखादा प्रश्न येऊ शकतो.